हॅपी न्यू इयर. दरवर्षीप्रमाणे तुमची रिझॉल्युशन लिस्ट यावर्षी फसवायची नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आपण दरवर्षी एक नवीन रिझॉल्युशन लिस्ट बनवतो ज्याच्यामध्ये वजन कमी करायचं आहे, एखाद्या नवीन ठिकाणी फिरायला जायचे आहे किंवा नवीन गोष्ट शिकायची, अशा काही रिझॉल्युशन्स आपण लिहितो. पण ॲट द एंड ऑफ द इयर ह्यातले बरेचसे रिझॉल्युशन कंप्लीट झालेले नसतात. तर त्याचं मुख्य कारण म्हणजे हे रिझॉल्युशन लिहिताना झालेली चूक. मी यावर्षी हे पुस्तक वाचलं. पुस्तकाचं नाव आहे $1,000,000 विकेट. पुस्तकाचा ऑथर आहे नो कागन. नो कागनने ही ड्रीम लिस्ट कशी असावी किंवा ही विश लिस्ट कशी असावी ह्याचं एक उत्तम उदाहरण दिलेलं आहे. ह्याचा जो शेवटचा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये ही ड्रीम लिस्ट कशी क्रिएट करावी, त्या ड्रीम लिस्टला गोल लिस्टमध्ये कसं कन्वर्ट करावं आणि त्या गोलला ट्रॅक कसं करावं, हा पूर्ण माहिती ह्याने या पुस्तकात मी लिहिलेली आहे. मी थोडक्यात सांगतो. तर जेव्हा तुम्ही तुमची ड्रीम लिस्ट बनवाल तेव्हा ती ड्रीम लिस्ट फक्त वजन कमी करणं, मला कुठेतरी फिरायला जाणं किंवा तुम्हाला काहीतरी अचीव करायचं एवढा खूप शॉर्टमध्ये लिहिलेली नसावी, तर ती खूप क्लिअरली व्हिज्युअलाइज करून लिहिलेली असावी. जर का तुम्हाला वजन कमी करायचे तर मला 5 किलो वजन कमी करायचे, तेही पुढच्या 3 महिन्यामध्ये. ओके, तुम्हाला फिरायला जायचे तर तुम्हाला कुठे फिरायला जायचे, कधी फिरायला जायचे हे तुम्ही क्लिअरली मेन्शन केलेलं पाहिजे. तुम्हाला पैसे कमवायचे तर खूप पैसे कमवायचे आहेत असं म्हणण्यापेक्षा बाबा तुम्हाला वर्षभरामध्ये एवढे पैसे कमवायचे आहेत हे तुम्ही त्या क्लिअरली त्या ड्रीम लिस्टमध्ये लिहिलेलं असलं पाहिजे. जेव्हा तुम्ही ड्रीम लिस्ट बनवता तेव्हा ती ड्रीम लिस्ट मोठी असू शकते. एकदा की ड्रीम लिस्ट बनली की तुम्हाला ह्या वर्षात काय काय अचीव करायचे की त्या ड्रीम लिस्टमधनं तुम्ही नंतर पिक करू शकता की त्या ड्रीम लिस्टला कॅटेगराईज करू शकता की तुमची बिझनेस रिलेटेड किंवा जॉब रिलेटेड कुठली लिस्ट आहे, हेल्थ रिलेटेड कुठली आहे, तुमची फॅमिली रिलेटेड कुठली आहे. आणि मग त्याच्यानुसार तुम्ही प्रत्येकाला गोल लिस्टमध्ये कन्वर्ट करा की जसं तुम्हाला त्या ड्रीम लिस्टपर्यंत पोहोचण्यासाठी कुठले कुठले गोल तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतात त्याच्यानुसार ते प्रायोरिटाईज करा आणि तेच तुमच्या गोल लिस्टमध्ये लिहा. जर का तुम्हाला एखादा गोल कठीण वाटत असेल तर तो तुम्ही गोलमध्ये लिहूच नका. ओके, महत्त्वाची गोष्ट, सगळेच गोल कंप्लीट होतील का, तर नाही. तर काही गोल हे पुढच्या वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड होऊ शकतात किंवा पुढच्या वर्षाभरासाठी त्याची पायभरणी होऊ शकते आणि हे नोने खूप चांगल्या पद्धतीने समजवलेलं आहे. जेव्हा तुमची ड्रीम लिस्ट बनते तेव्हा ते ड्रीम लिस्ट बनल्यानंतर त्याच्यासाठी तुम्ही किती टाईम अलॉकेट करता, तुम्ही किती टाईम अलॉकेट केला पाहिजे ह्याचं माहितीसुद्धा नोने याच्यामध्ये दिलेली आहे. नो गेले 15 वर्ष झाले किंवा त्याचे 20 वर्ष झाले, तो त्या ड्रीम लिस्टला त्याच्या एका मित्रासोबत शेअर करतो, त्याला तो ड्रीम बडी म्हणतो. आणि त्या ड्रीम बडीसोबत शेअर केल्यानंतर तो ड्रीम बडीला दर आठवड्याला त्याचा अपडेट पाठवतो की मी माझ्या गोलपर्यंत कुठपर्यंत पोहोचलेलो आहे आणि तो ड्रीम बडी त्याला तसंच पद्धतीने रिप्लाय करतो. खूप चांगला कन्सेप्ट आहे. तुम्हाला जर का ड्रीम लिस्ट चेकलिस्ट बनवायची असेल किंवा तुम्ही आत्तापर्यंत कधी बनवलीच नसेल तर हे पुस्तक तुम्हाला नक्कीच हेल्प करेल. थँक्यू.